विवाद करू शकत नाही किंवा एखादं वाक्य म्हणायचं असेल, काही बोलायचं असेल ते बोलू शकत नाही, परंतु बाकी सगळे कामं जबाबदाऱ्या म्हणून कायदेविषयक आवश्यकतेच्या म्हणून मी करू शकतो। सर, एक मुद्दा या सगळ्या केसमध्ये आहे, इलेक्शन कमिशनच्या निर्णयाचा आधार घेतलेला आहे। आमदार अपात्रता असो, शिवसेना पक्षचिन्ह असो, प्रत्येक ठिकाणी इलेक्शन कमिशनचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा ठरलेला आहे। त्यामुळंच अगोदर आमदार अपात्रता प्रकरण की पक्ष आणि चिन्ह प्रकरण, म्हणजे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये अपात्रतेच्या प्रकरणाबद्दल आपल्याला विचार करायचा असेल तर आपण हे बघितलं की त्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण करून नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली आहे। त्यामुळे आता पात्र कोण अपात्र कोण हा निर्णय होणं ही तातडीची गरज नाही, परंतु महाराष्ट्राला एक निवडणूक अशी बघायची आहे ज्याच्यामध्ये धनुष्यबाण हे पक्षचिन्ह न वापरता, शिवसेना हे नाव न वापरता एकनाथ शिंदे गटाचे लोक कशा पद्धतीने निवडणूक लढवतात आणि जिंकू शकतात का, हे महाराष्ट्रातल्या लोकांना बघायचं आहे। आणि तो निर्णय महत्त्वाचा आणि तातडीचा आहे याच्यासाठी की लोकसभेची निवडणूक शिवसेना हे नाव घेऊन, शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह घेऊन लढवण्यात आली आणि त्याचा एक मोठा भावनिक फायदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना झाला। त्यानंतर विधानसभेची निवडणूक त्यांनी त्याच पद्धतीने लढवली आणि चांगला फायदा त्यांना झाला। आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी न्यायालयाने निर्णय दिला आणि लोकांना बघायला मिळालं, मतदारांना, नागरिकांना, की शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाची जी भावनिक ओळख आणि जवळीक लोकांची आहे ती काढून घेतल्यावर एकनाथ शिंदेंना काय सपोर्ट राहतो, तर तो एक महत्त्वाचा भाग ठरेल असं मला वाटते। संविधानिक दृष्टिकोनातून बघितलं तरी सुद्धा पक्षचिन्हाबद्दलचे वाद आतापर्यंत झाले तेव्हा पक्षचिन्ह गोठवण्यात आलं। यावेळेस पहिल्यांदा निवडणूक आयोगाने असा एक अतार्किक निर्णय घेतला की दोन गटाचे वाद असताना ते पक्षचिन्ह एका गटाला दिलं आणि तो असंविधानिक घटनाबाह्य निर्णय आहे का अनेक बाबतीत हे बघता येईल। आता एक मुद्दा त्यामध्ये निकालामध्ये पाहायला मिळाला होता की त्यांचं असं म्हणणं होतं की पक्षाची जी घटना आहे त्या घटनेनुसार पक्षाचं चालन होते, पक्षांतर्गत लोकशाही नाही। त्यामुळं दुसरी कसोटी म्हणून आम्ही पक्षाच्या लेजिस्लेटिव्हकडे गेलो, लेजिस्लेटिव्हचं बहुमत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं। हे बघा, लेजिस्लेटिव्हचं बहुमत बघणं म्हणजे विधिमंडळ पक्षातील बहुमत बघणं हा एक थर्ड क्रायटेरिया आहे। तो तिसरा पर्याय थेट एकमेव म्हणून वापरणं हे चुकीचं आहे, कारण की ज्या मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते की शिवसेना पक्ष संघटनेवर कोणाची पकड आहे या संदर्भातले कोणतेही प्रतिज्ञापत्र लक्षात घेतले नाही। जी रचना पक्षाची आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे प्रमुख आहेत आणि त्यांच्या सहीनीच AB फॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत। इवन एकनाथ शिंदेंनी सुद्धा ज्या निवडणुका याच्यापूर्वी लढवल्या आणि त्या वादविवाद होण्याच्या आधीच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांची सहीनी AB फॉर्म डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे। त्याच्यावरून अगदी दिसणारं ढळढळीत सत्य आपल्यासमोर येते की ते पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांचाच पक्षावर होल्ट आहे आणि तशा वेळेस ते सगळे क्रायटेरिया बाजूला ठेवून केवळ विधिमंडळ पक्षातलं बहुमत बघणं याच्यामध्ये निवडणूक आयोगाने कायदेविषयक खोडसाळपणा केलेला आहे आणि तो कोणाच्या दबावाखाली जर केला असेल तर तो उघड झाला पाहिजे, यासाठीच हे अपील दाखल करण्यात आले। यापुढे सर्वोच्च न्यायालयाच्या या केसमधून पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं ठरवायचं याचे निकष या केसमधून समोर येतील असं वाटतं का? निकष आधीच ठरलेले आहेत, ते नक्की होतील। त्याला कायदेशीर मान्यता आणखी जास्त अधोरेखित करून आपल्यासमोर येईल आणि मला कायद्याच्या क्षेत्रात काम करणारं म्हणून महत्त्वाचं हे वाटते की भारतात विविध राज्यांमध्ये निवडणुका होत असतात तेव्हा अशा प्रकारची पक्षफोडी होणं आणि निवडणूक आयोगाने एककल्ली स्वरूपाचा कुणाच्या तरी सांगण्यावरून सातत्याने निर्णय घेणं हे थांबलं पाहिजे आणि त्यासाठी हा निकाल येणं खूप आवश्यक आहे। तुम्ही आता असं म्हणाले की पात्र आणि अपात्र हा काही मुद्दा महत्त्वाचा नाही असं तुमच्या आता बोलण्यात जाणवलं, पण ज्यावेळी मागच्या